अध्यक्ष महोदय, माझी लक्षवेधी आरफळ कालव्यासंदर्भातली आहे. कनेर धरणातून डावा कालवा जो कृष्णा नदीला छेदतो तो आरफळ कालवा म्हणून तयार झालेला आहे. एकूण 204 किलोमीटर पैकी अध्यक्ष महोदय 85 किलोमीटर हे साताऱ्यापर्यंत आहे आणि त्याच्या पुढे हा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष महोदय भाग आहे, ज्यासाठी एकूण 3.83 टीएमसी पाणी प्रस्तावित आहे. कन्हेर धरण मध्ये 0.44 टीएमसी आणि तारहीमध्ये 3.39 टीएमसी पाणी असं प्रस्तावित असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या भागाला 2020-21 मध्ये 2.3 टीएमसी, 21-22 मध्ये 2.4 टीएमसी, 22-23 मध्ये 2.5 टीएमसी, 23-24 मध्ये 2.74 टीएमसी, 3.8 टीएमसी मंजूर असताना सुद्धा माझ्या परिसरावरती, माझ्या जिल्ह्यावरती, माझ्या जिल्ह्यातल्या पलूस, तासगाव, कवटेमंका तालुक्यावरती पाणी मिळण्याच्या बाबतीत अन्याय होतोय. आता आमच्यासाठी इतके वर्ष झालं आरक्षित असलेलं पाणी, आज 2014 सालची ही आरक्षित असलेली आरक्षण केलेलं JR आहे आणि 2014 सालापासून आज अखेरपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं पूर्ण पाणी मिळत नसेल अध्यक्ष महोदय, तर ती तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण कशी करणार आहात आणि ही जी मागणी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे त्या मागणी संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका जलसंपदा विभाग घेतोय का? मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण 385 हेक्टरचे निवाडे झालेले आहेत, 400 हेक्टरचे भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे निवाडे राहिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावेत, कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंटवरती येऊन पडलेले आहेत. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी सुद्धा मिळालं पाहिजे, हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे.